मित्र नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्र शेजारच्याच गावामध्ये राहणारी सुनीता अगदी काबाड कष्ट करून एक काडी जमवून तिनं तिचा संसार नीटनेटका उभा केला. पण तिच्या या सुखी संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली. काही दिवसांपूर्वीच असं कळलं की या सुनीताचा संसार आता विस्कटून जाण्याच्या मार्गावर आहे. पुढच्याच 2 गावाच्या पलीकडं एक गाव आहे. त्या गावात राहणारी ललिता 30 वर्षे सुखी संसार तिनं केला. तिचा प्रेमविवाह, पण त्या प्रेमविवाहालासुद्धा दुसऱ्याच एका प्रेमाची दृष्ट लागली आणि तिचा संसार मोडून पडला. रत्नागिरी तालुक्यातील आणखी एक घटना. एका गावामध्ये राहणारी अर्चना अतिशय नीटनेटका संसार तिनं केला. संसाराला म्हणजे त्यांच्या लग्नाला जवळपास 20 वर्ष झाली. तिच्या पदरी 2 मुलं आहेत. मुलंसुद्धा 8 ते 10 वर्षांच्या दरम्यानची. तिचा संसार सुखानं सुरू होता. अतिशय श्रीमंती नसली तरी दारिद्र्यसुद्धा नव्हतं. पण तिचा संसारसुद्धा अंतर्गत कलहामुळे आता विस्कटण्याच्या मार्गावर आहे. ही 3 उदाहरणं एका तालुक्यातली मला माहीत असलेली. माझ्या माहितीच्या पलीकडं अशी अनेक उदाहरणं असतील एका रत्नागिरी तालुक्यात. त्याच्या कैक पटीनं उदाहरणं असतील रत्नागिरी जिल्ह्यात आणि त्याच्या 100 पटीनं उदाहरणं असतील महाराष्ट्र राज्यात. हे सगळं का घडतं आहे महाराष्ट्रामध्ये? संसार विस्कटण्याचं काम कोण करतं आहे? मित्र ही उत्सुकता तुमची ताणवणारी गोष्ट आज मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्र हे सगळं घडतं आहे या प्रेमामध्ये आणखी एक वाटेकरी झालेला आहे. तर तो कोण आहे? कशामुळे तो वाटेकरी झाला? आणि एकाच वेळी हे वाटेकरी आलो कुठून? सगळी माहिती, इत्थंभूत माहिती आपण जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओतून. तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्र बालपणीचे दिवस आठवा. तुम्ही कॉलेजपर्यंत जर शिकला असाल तर हायस्कूलपर्यंत बेदम मार खाल्ला असेल शिक्षकांचा. आणि कॉलेजमध्ये गेल्यावर तुम्हाला पंख फुटल्यासारखं वाटत असेल. कॉलेजमध्ये अभ्यास कमी आणि उन्हाळक्या जास्त. त्या उन्हाळक्यामध्ये एखादी शायनिंग मारणं आलं, अभ्यासाच्या नावाखाली एकत्र फिरणं आलं, मैत्रीच्या नावाखाली मैत्रीण करणं झालं किंवा मैत्रीच्या नावाखाली मित्र करणं झालं. त्यावेळी व्हॉट्सॲप फेसबुकचा जमाना नक्की नव्हता. नुकतंच एक कॉलेज सुट्टा ऑर्क्यूट आलेलं होतं. त्याच्यामध्ये नवीन फ्रेंड जमवलेले, त्याच्यातून झालेली दोस्ती आणि आत्ताच्या काळात आलेलं व्हॉट्सॲप. जुने त्या मैत्रीचे बंध व्हॉट्सॲपच्या रूपानं पुन्हा जुळले. अनेकांच्या संसाराला आता 15 ते 20 वर्ष लोटून गेले. जो काळ मी सांगतो आहे की ज्यावेळी फेसबुक नव्हतं, व्हॉट्सॲप नव्हतं, त्या काळात म्हणजे मोबाईल ही गोष्टच नव्हती त्यांच्याकडे. त्या काळात जे लोक कॉलेजमध्ये होते त्यांची ही गोष्ट आहे. आता मोबाईल आले, मोबाईलनंतर स्मार्टफोन आले, त्यानंतर सोशल मीडिया आली. या सोशल मीडियावरून प्रत्येकजण त्याच्या वर्गातील त्याच्या ओळखीच्या माध्यमातून मित्रमैत्रिणींचे नंबर शोधू लागला. एक व्हॉट्सॲपचा ग्रुप तयार झाला, त्याच्यावर चॅटिंग सुरू झालं. तुझं कसं चाललं आहे, माझं कसं चाललं आहे. मग त्या जुन्या थट्टा मस्कऱ्या, एकमेकांची काढलेली उणीधुणी, जुन्या काळात झालेल्या नाजूक गोष्टी, घसरलेले पाय, या सगळ्या गोष्टी नव्यानं उफाळून आल्या. मग सगळ्यांचं ठरलं की गेट टुगेदर करू. या गेट टुगेदरनं अनेकांच्या संसाराची वाट लावली. काहींच्या संसाराची राखरांगोळी केली, काहींची स्वप्न उधळली, तर काहींची संसार विस्कटण्यापर्यंत नेऊन पोचवले. या गेट टुगेदरमुळे एवढं आभाळ कसं काय कोसळलं? तर मित्रांनो, या नाजूक वयामध्ये, आताचं वय नाजूक नाही त्यांचं, आता त्यांची परिस्थिती नाजूक आहे, तब्येत नाजूक आहे. पण त्या नाजूकशा वयामध्ये जे अल्लड वय असतं
त्या वयामध्ये प्रत्येकाला वाटायचं, प्रत्येक मित्राला वाटायचं, प्रत्येक मुलाला वाटायचं की आपली एक मैत्रीण असावी, ती खूप छान दिसणारी असावी, खूप लटके रागवणारी असावी वगैरे वगैरे. ही त्यांची स्वप्न होती. त्यावेळी काय डॉक्टर इंजिनियर व्हावं ही स्वप्न त्यांच्या मनी नव्हती. त्या काळात कोणीतरी मुलगी आवडायची, मग रोज डेच्या दिवशी तिला एखादं गुलाबाचं फूल पाठवायचं, मग ती आपला कसा प्रतिसाद देते हे वगैरे बघायचं. आताच्या काळा तेवढं प्रेम त्या काळात पुढे गेलेलं नव्हतं. कॉलेजमध्ये अगदी किती हायफाय मुलं असली तरी अखंड वर्गामध्ये 100-125 मुलांची पटसंख्या असलेल्या वर्गामध्ये एखादंच कोणाचं तर लफडं दिसून यायचं. बाकीच्यांची ज्या गोष्टी होत्या त्या मनातच राहून जायच्या. असं एक कॉलेजचं जीवन संपलं. जो तो त्याच्या व्यापात निघून गेला. कोण नोकरी करू लागलं. नोकरीनंतर तो सेटल झाल्यावर त्यांची लग्न झाली. संसार सुखाचा सुरू झाला आणि संसाराला आता 15-20 वर्ष लोटल्यावर प्रत्येकाच्या मनात जुन्या गोष्टी फुलू लागल्या. जुन्या गोष्टी फुलू लागल्यानंतर व्हॉट्सअपचे ग्रुप बनले. एकेकाचे नंबर शोधून काढू लागले. प्रत्येकालाच हवासा वाटणारा व्हॉट्सअपचा ग्रुप. त्याच्यावर संसारातून वेळ काढून कधी मेसेज करणाऱ्या मुली, तर आपल्या मुली आपल्या एखाद्या मेसेजला मुलींनी लाईक करावं म्हणून घेतलेले एखाद्या मुलानं, एखाद्या म्हणजे उतरत्या काळा लागलेल्या एखाद्या म्हाताऱ्यानं म्हणायता येईल, पण तो जुना काळात मूलच होतं तो. तर त्यानं केलेले प्रयत्न, मग त्याच्यासाठी छान पोस्ट शोधणं, छान पोस्ट शोधल्यावर आणि त्याच्या आवडत्या एका त्या व्हॉट्सअप ग्रुपवर असलेल्या एखाद्या महिलेनं आताच्या काळातली तिनं लाईक केल्यावर त्याला होणाऱ्या गुदगुल्या. अरे म्हणजे बघा ना, आता 45-50 इकडे झुकलेले लोक तरुणच व्हायला लागले की हो. बरं, त्याच्यात आणखी एक गंमत. अनेकांनी त्यांचे 15-20 संसार केल्यावर, मग तो मुलगा असेल, मुलगी असेल की कोणी असेल, त्यांना त्यांच्या संसाराचा कंटाळा आलेला. काहीतरी चेंज पाहिजे बुवा. आता हे चेंज शोधत फिरायचं, हे चेंज शोधत फिरण्या इतकं सोपं नसतं. बरं, मिळणारा चांगला पाहिजे. मग त्याच्यात हे हक्काचं साधन म्हणजे आपले जुने मित्र किंवा जुन्या मैत्रिणी. त्या काळात काय करता आलं नाही. सामाजिक बंधनं होती, समाज होता, आईवडिलांचं लगेच लक्ष राहायचं. सोशल मीडिया नव्हती, त्यामुळे एकमेकांना बाहेर भेटताना प्रश्न यायचा. कुणीतरी दोघांना एकत्र पाहिलं तर त्या आईवडिलांना जाऊन सांगेल ही भीती असायची. त्यामुळे आणि त्या काळात मेंदू पण छोटा होता त्या मुलांचा. त्यामुळे अशा काही आताच्या मुलांना ज्या गोष्टी सुचतात, रिकामी कामं म्हणतात त्याला आपण, रिकाम टेकडेपणाचे उद्योग, ते त्या काळात एवढेच त्यांचा मेंदू तल्लख नव्हता. त्यामुळे आपलं त्यांचं प्रेम फुलायचं कुठपर्यंत, एक रोज दिला तो तिने स्वीकारला, एक स्माईल दिली, झालं. मग त्याच्यातून 2-4% प्रकरणं पुढे जायचे, बाकीची सगळी तिथंच थांबायची. पण आता तसं नाही आहे. आता सोशल मीडिया आलं, गेट टुगेदर आलं, मग एकत्र बोलणं आलं. एका व्हॉट्सॲप ग्रुप झाला. व्हॉट्सॲप ग्रुपवर एखादी मुलगी आपल्याला मेसेजला रिप्लाय देते म्हटल्यावर तिला पर्सनल चॅटिंग सुरू झालं. मग गेट टुगेदरच्या दिवशी आपण असंच भेटू, आपण असं करू वगैरे असं ठरवणं आलं. आणि त्याच्यातून जुनं प्रेम पुन्हा उफाळून यायला लागलं. जे जुन्या काळात जमलं नाही ते व्हॉट्सॲपनं, आताच्या सोशल मीडियानं अवघ्या 2-4 दिवसात, व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट झाल्यापासून 2-4 दिवसात तुम्हाला करता येऊ लागलं. त्या लेडीजलासुद्धा तिच्या नवऱ्याचा कंटाळा आला असतो आणि या नवरोबालासुद्धा त्याच्या बायकोचा कंटाळा आलेला असतो. म्हणजे त्यांना, त्या नवऱ्या नावाच्या व्यक्तीला आपल्या बायकोकडे बघून असं वाटायचं, मैत्रिणीशी तो तुलना करायला लागतो आणि म्हणतो, अरे ही आपली बायको, असं त्याला वाटू लागतं. मग ती किती छान आहे मैत्रीण आपली जुनी, मग तिच्याशी बोलू वगैरे थोडं. आणि मी अगोदर याच्यावर व्हिडिओ ऑलरेडी बनवलेलाच आहे की सोशल मीडियावर अनेक लोक रिकामटेकडे राहतात. सोशल मीडिया नावाच्या घरात ते काय करतात, एखादी कशी का मुलगी दिसायला असे ना, घाणेरडी असो कशी असो, त्यामागे अंगठा टेकायचा असा गुड, एकदम कडक वगैरे असे काय कॉमेंट द्यायची. पटली तर पटली, नाही तर दुसरी बघू. त्यांचा धंदाच तो राहतो. मुलीचे एखादा फोटो दिसला की कडक या त्या असे लाळघोटेपणा करायचा. जेवढ्या मिळतील, म्हणजे आपण जाळं टाकतो समुद्रामध्ये, नदीमध्ये, तसे लोक जाळे टाकत असतात. त्याचे तेल तेवढे मासळे आपले गेली. तसंही चाललं आहे. मुलींना म्हणजे आता महिलांना सुद्धा तसंच वाटतं की आपला तो जुना फ्रेंड,
बरे जुन्या फ्रेंडची काळजी करण्याची पद्धत बघा. बायको घरची कामं आवरत असते, भांडी घासते, धुणी धुते, जेवण करते, नवरोबाला वाढते. मग रात्र झाली की ह्याचा मोबाईल चॅटिंग सुरू होतं. काय करते, जेवलीस का? मग काय जेवलीस? मग ती म्हणणार कधीतरी तिचं डोकं दुखायला लागतं. अरे डोकं दुखतं या का, मग गोळी घे ना. हा इथून इतके वर्ष त्याला आठवलं नाही, इतके वर्ष तिथं नवऱ्यानं डोकं दाबलं, नंतर गोळ्या वगैरे नवऱ्यानं आणून दिला. आता हा फुकट चंबू बाबूराव तिचाच 15-20 वर्षाचा संसार झाल्यावर ह्याला तिची काळजी वाटायला लागली. आणि तिचं वय पण 40-45 झुकलेलं, म्हणजे काय म्हणतात ते वृद्धत्वाकडे हळूहळू चाललेलं वय. तिचं लगेच प्रेम फुलायला लागतं तिच्यामध्ये. का बापरे, हा किती मित्र काळजी घेतो. समोरच्या व्यक्तीची म्हणजे तिला कळतच नाही की बाबा हा व्यक्ती इतके दिवस होता कुठं काळजी घ्यायला, तेव्हा आपला नवरा घेत होता. आतासुद्धा काय आणून द्यायचं झालं तर नवरा देतोय, आपण काय विचार करतो असं तिलासुद्धा कळत नाही. आणि मग गेट टुगेदर होतं. 2-4 गेट टुगेदर झाली की हे प्रेम प्रकरण खूप पुढे जातं. मी जी तुम्हाला सुरुवातीच्या काळात 3-4 उदाहरणं सांगितली मित्रांनो, ती ह्या कॅटेगरीतली होती. गेट टुगेदर झालं, त्यांचं प्रेम फुलत गेलं, मग एकमेकांच्या घरी गाठीभेटी होत गेला. मग नवरा बायकोचा मित्र ही पूर्वीच्या काळात एक खूप सोहळ्याचा काळ होता तो. पूर्वी सोहळ्याच्या वगैरे घरात हे चालायचं नाही. बायकोचा मित्र, मुलीचा मित्र ह्या गोष्टी चालायच्या नाहीत. पण आता मुलाची मैत्रीण आल्यावर लोक डोळे विस्फारतात. बापरे, हा मुलींना घेऊन फिरतो. पण मुलगी 4 मित्रांबरोबर फिरली तर त्याचं काय वाटत नाही. ती स्मार्ट आहे दिसायला, तिला खूप मित्र आहेत असं म्हणतात, अभिमानानं सांगतात. तसाच झालेला आहे. म्हणजे बायकोचा मित्र आला तर नवरा घेतो घरात, आणि नवरा घरात घेतला की तिथेच नवऱ्याचं चुकतं. आणि दुसरीकडे बोलायचं झालं तर बायको पण, काही बायका अशा असतात ज्या एक अरेंज मॅरेजमधून आलेल्या, त्या लाजऱ्या बुजऱ्या असतात. त्यांचा नवऱ्यापुढे काय चालत नाही. मग त्याची मैत्रीण आली, तो नवरा पण एवढा असा हा असतो चतुर, इतके वर्ष संसार केल्यावर चतुरपणा आलेलाच असतो त्याचा. बरं, जर चतुरपणा संसार करून आला नसेल तर जुन्या काळातला चतुरपणा त्याचा असतोच साठवलेला मेंदूमध्ये. तर तो असं करतो की तो तिच्या घरी जातो, ही माझी मैत्रीण वगैरे सांगतो. मग त्यांची ओळख करून देतो. मग नवऱ्यासकट त्यांना घरी बोलवतो, कुटुंबासह घरी बोलवल्यावर बायकोला काही संशय येत नाही. त्यांना जेवू खाऊ घालतो, थोडाफार खर्च करतो त्यांच्यावर, सगळ्या फॅमिलीवर त्यांच्या. आणि मग ह्यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. मग बायकोला लगेचच संशय येत नाही. संशय येईपर्यंत संसार तुटण्याच्या मार्गावर आलेला असतो. मी तुम्हाला जी ही उदाहरणं सांगितली मित्रांनो, ती अशा प्रकारची उदाहरणं आहेत. या गेट टुगेदरनं अनेकांचे मित्रांनो संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमचा संसार जर वाचवायचा असेल तर हे जुन्या ज्या गोष्टी झाल्या, घडून गेल्या, कोणाचे पाय घसरले, कुणाचं वय धोक्याचं होतं 16वं वरीस, किंवा आणि काय ज्या गोष्टी होत्या त्या घडून गेल्या, त्या गोष्टीपासून सावधान राहता. गेल्या घडून त्या गेल्या. आता तुमच्यापुढे एक देवानं संसार नावाचं ताट छान वाढून ठेवलेलं आहे, तर ते ताट ग्रहण करा. आपल्या नशिबात अरे ही किंवा अरे हा असं नका म्हणू. जे जोडीदार आला तो तुम्ही तुमच्या मनानं केलेला आहे, तो हा किंवा ही असं म्हणून त्याला टाळण्याचा प्रयत्न करू नका. आणि जुनं प्रेम जे आहे त्याला मूठमाती द्या, नाही तर तुमचा संसार धोक्यात आला म्हणून समजा. तुमचा संसार तर धोक्यात येईलच, पण तुमची मुलं बाळं उघड्यावर पडतील. त्याच्यातून काय घडेल पुढे माहिती नाही, त्याचा शेवट काय होईल या कथेचा मला माहिती नाही. पण या संसारातून एक मात्र नक्की की तुम्ही जी प्रकरणं काही करता आहात ती प्रकरणं तुमच्या भल्याची अजिबातच नाहीत. ती प्रकरणं ही वाऱ्यावरची एक वरात आहे. हे काय म्हणतात ते, तुम्हाला योग्य मार्गाकडे घेऊन जाणारी ही कहाणी नक्कीच नाही. तुम्हाला अशा मार्गावर नेईल की तुमचा संसार पण मोडून जाईल तुमचा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जे काही आयुष्य आहे ते सुद्धा कोलमडून पडेल. आणि त्यावेळी वेळ गेलेली असेल. कारण ही अफेअरची गोष्टी असतात ना मित्रांनो, त्या उंबरठ्याच्या आत आणू शकत नाही आपण, उंबरठ्याच्या बाहेर ठेवाव्या लागतात. आणि उंबरठ्याच्या आत आणण्याचा प्रयत्न केला तर एक लक्षात ठेवा, जो पतीनं पत्नीशी केलेली असो किंवा पत्नीनं पतीशी केलेली असो, बेईमानी असते ना, जी महिला स्वतःच्या पतीशी किंवा जो पुरुष स्वतःच्या पत्नीशी बेईमानी करतो तो त्याच्या मैत्रिणीशी करणार नाही. कशावरून? हा प्रत्येकानं विचार करा. प्रेम वगैरे आताच्या काळात काहीच नसतं. आणि ज्याचं असतं ना त्याचं ते काही दिवसांपुरतंच टिकतं. बाकी सगळ्या गोष्टी पैशावर टिकतात. हे तुम्हाला वाटतं की बाबा तो मित्र आपला खूप काळजी करतो, त्याला काळजी करायला काय जात नाही हो, तिकडून मेसेज करायचा असतो, टाईप करण्याचा फक्त असतो विषय.
मेसेज टाईप करायचा आणि उगाच काळजी करतो असं दाखवायचं. काही मित्र तर असं सांगतात महिलेला समोरच्या की तू जेवली नाही तर मी पण जेवणार नाही बरं. आणि खरोखर 12 वाजेपर्यंत सांगतात, 12 वाजता तू जेवली नाही, मी जेवलो नाही बरं अजून, जेवलीस का तू. अशी फुकटची काळजी करा. अहो तो जेवलेला असतो भरपेट, उलट तो त्या दिवशी घेऊन गेलेला असतो बायकोला हॉटेलमध्ये वगैरे. तुमच्या शिक्षणाचा एक उपयोग करा, कधीतरी चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करा, ज्यानं तुमचा संसार चांगल्या मार्गावर जाईल वगैरे. अशा गोष्टीनं विचार करा तर आणि तरच हे तुमचा संसार फुलेल, नाहीतर तो कोमेजून गेल्याशिवाय राहणार नाही. मित्र, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.